नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यानंतर पक्षातले अनेक दिग्गज हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या तंबूत गेले। पण अशा स्थितीत ही जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। जयंत पवार हे शरद पवारांची साथ सोडणार अशा वावड्या ही उठल्या होत्या। त्यांच्या भाजप प्रवेशांच्या बातम्याही येत होत्या, पण जयंत पाटील यांनी अजूनही तरी शरद पवारांची साथ सोडली नाही। जयंत पवार यांच्यासारखे नेते आपल्या पक्षात यावा यासाठी सध्या रस्सीखेच दिसून येते। यातूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सगळ्यात पक्षातील लोकांना डोळा मारतात। जयंत पाटील यांनी डोळे मारले, आता बंद करावे। एकालाच लोकांना तरी डोळे मारावा, आम्हाला डोळा मारणं चालणार नाही, अशी देखील त्यांनी म्हणाले। गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। या पार्श्वभूमीवर युवक प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी जयंत पाटलांच्या प्रवेशावर थेट भाष्यच केलंय। तसेच माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे आपली आमदारकी वाचवण्यासाठीच ईव्हीएमचे अस्त्र पुढे करत आहेत। त्यांच्याकडे जातीचा खोटा दाखला आहे, त्यामुळेच आमदारकी रद्द होईल अशी त्यांना भीती असल्याने ते ईव्हीएमचे कारणे पुढे करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।